पुणे पॉर्श अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश। थोड्याच वेळात सुटका होण्याची शक्यता। मुलाची आत्या बालसुधारगृहात दाखल। पुण्यातल्या L3 पब ड्रग्ज प्रकरणामध्ये 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात। नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा यांनी ड्रग्ज घेतल्याची दिली कबुली। पुण्यातल्या FC रोडवरच्या L3 आणि अन्य पब्सच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेला जाग। 6 जुलैनंतर काय होतं ते बघा। जरांगेंचा सरकारला इशारा। तर आपल्याकडे 2 पर्याय, पुन्हा मुंबई की 288 जागा लढवायच्या की पाडायच्या हे ठरवणं, जरांगेंचं विधान। दंगल घडवण्याचं भुजबळांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, जरांगेंचा हल्ला बोल। मराठा ओबीसींमधला सलोखा बिघडता कामा नये, जरांगेंचं आवाहन। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट नको, देवेंद्र फडणवीसांची बँक आणि बँकर्स कमिटीला तंबी। अजित पवारांच्या सोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांच्या संदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। ओबीसींकडून खासदारकीची शपथ घेताना जय फिलिस्तीनचा उल्लेख, ओबीसींचा शपथविधी वादाच्या भोवऱ्यात। लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक। एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश मैदानात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका नाहीच, दिल्ली हायकोर्टाकडून जामीन देण्यास नकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।